धडगाव मोत्याराजा समाधी स्थळासह बचावासाठी मोहीम ही मूलभूत अधिकारांसाठी असलेली चळवळ असून मुळात सातपुडा रत्न सन्मान प्रथम देण्यात आलेला राजेंद्रसिंग विक्रमसिंग वडवी यांच्या ऐतिहासिक पुरावा व अभ्यासानुसार असून येथील पुढाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व संताप आहेत आणि 15 जुलैपासून जनजागृती व बचावासाठी जनजागृती व असहकार आंदोलन छेडण्यात आरंभ केलं जाणार आहे. मोत्याराजा समाधी स्थळाविषयी वन विभागाद्वारे 22 मध्ये पत्र दिलं होतं. जे सत्याग्रह करण्यात येणार होतं ते करू नये म्हणून, आणि जे पंचनामे केले त्यात अधिकारी पोलीस प्रशासनाचे लोक असे होते आणि त्यांनी जी बुजलेली विहीर उखरावी, भुयारे उखरावे आणि किल्ला पूर्ण किल्ला आहेत, आदिवासींचा पूर्ण किल्ला विखुरलेला आहे, त्याचे उत्खनन करावे आणि संवर्धन व संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली होती. पण ॲक्च्युली प्रशासनाने, वन विभागाने काय केलं, ते उखरून संवर्धन किंवा संरक्षण करण्याऐवजी जे भुयारं होतं, विहीर होती, त्या विहिरीवर बिल्डिंग बनवून टाकलेली आहेत. आता दुष्काळ पडला होता तेव्हा स्थानिक लोकांनी, ज्येष्ठ लोक सांगतात, स्थानिक लोकांनी जे दुष्काळ पडला 70-80च्या दशकात, तेव्हा ती विहीर उकरून पाणी काढायचा प्रयत्न केला. तेव्हा हाडाचे साकडे निघाले. म्हणजेच जे मोत्याराजांचा सुरक्षित असलेला शेवटचा गड, तिथं त्यांची हत्या झाली होती. तिथं दसरा वगैरे पूजाविधीही करतात आणि त्या स्थळाला संरक्षण व संवर्धन व्हावे म्हणून सतत संघर्ष असताना तिथं बुजून त्यावर बिल्डिंग करणं म्हणजे एक फक्त प्रशासनाचं काम असू शकत नाही, कदापि नाही. यात स्थानिक पुढारी नेत्यांचंही मोठं षडयंत्र असावं याबाबत स्पष्टीकरण मागितलं जाणार आहे. आणि विधानसभा किंवा आदिवासी म्हणून नेतृत्व करायची लायकीच ठेवणार नाही अशा आदिवासी ऐतिहासिक वास्तूंच्या अस्तित्वाविरोधी कृत्य करणारं पुढाऱ्यांचं, आणि प्रत्येक आमदार जे खरे असतील ते, कारण आता बोगस आदिवासी ही सतत संघर्ष व आदिवासींकडेच बोट दाखवायला लागले. अशा परिस्थितीत खरे जे आदिवासी आहेत, संविधानिक पदावर लोक, त्यांना त्यांच्या इतिहासाचं जतन आणि आपलं वास्तविकतेचा इतिहास लिखित स्वरूपात मांडावा लागणार आहेत. म्हणून मालवा साम्राज्याचा शेवटचा राजा म्हणून मोत्याराजा यांचा उल्लेख होतो. मालवा साम्राज्यापासूनच एकलव्य वंश, म्हणजे जे महाराष्ट्रात असतील किंवा राष्ट्रीय स्तरावर निश्चित समुदाय आदिवासी असतील, येथील दोन्ही जमातींसाठी मोत्याराजा समाधी स्थळ हे अतिमहत्त्वाचं आहे. कारण